तपस्वी हैया हर्षित थाय रे आव्या तपस्वी रे आव्या तपस्वी मोती वेराना आंगण मा आव्या तपस्वी हैया हर्षित थाय रे आव्या तपस्वी अक्षते फूलड़े वधावो आव्या तपस्वी जिन शासन सोहाय रे आव्या तपस्वी सजावो आसो पालवना तोरण बंधावो शासन देवी वधावो आज अवसर रूड़ो आव्यो आज अवसर रूड़ो आव्यो मन न मनोरथ पूरा थाता तपस्वी मन हर खायो मोती वेराणा आंगण मा आव्या तपस्वी हैया हर्षित थाय रे आव्या तपस्वी रे आव्या तपस्वी मोती वेराना आंगण मा आव्या तपस्वी हैया हर्षित थाय रे आव्या तपस्वी अक्षते फूलड़े वधावो आव्या तपस्वी जिन शासन सोहाय रे आव्या तपस्वी रे आव्या तपस्वी अक्षते फूलड़े वधावो आव्या तपस्वी जिन शासन सोहाय रे आव्या तपस्वी 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 वीर वचनों ने वरनारा ये तो भावे तप धरनारा वीर वचनों ने वरनारा ये तो भावे तप धरनारा ओ जिन शासन शणगारा तारा सत्वन जय जयकारा तपस्वी प्यारा तपस्वी मारा शासन सितारा तपस्वी मारा वीर वचनों ने वरनारा ये तो भावे तप धरनारा वीर वचनों ने वरनारा ये तो भावे तप धरनारा जिन शासन ना शणगारा तारा सत्वन जय जयकारा तपस्वी प्यारा तपस्वी मारा शासन सितारा तपस्वी मारा तमे शांति रसना दरिया तमे समता रसना भरिया ने तप त्यागे मन मोड़ी करे आत्म मां अजवाड़ा तमे शांति रसना दरिया तमे समता रसना भरिया ने तप त्यागे मन मोड़ी
કર્યા તમમાં અજવાળા પ્રભુ વીર ન રાજે શાસનમાં ગાજે પ્રભુ વીર ન રાજે શાસનમાં ગાજે બહુ મૂળ તપ કરનારા તપસ્વી પ્યારા તપસ્વી મારા શાસન સિતારા તપસ્વી મારા દેવગુરુ ધર્મ પસાય તપના વાંધ્યા તોરણિયા શીલ સંયમના સથવારે તપના સુંદર પારણિયા દેવગુરુ ધર્મ પસાય બાંધ્યા તપના તોરણિયા શીલ સંયમના સથવારે તપના સુંદર પારણિયા જે આત્મ હંસે કર્મોને જીતે જે આત્મ હંસે કર્મોને જીતે ઇતિહાસે અંકિત ન્યારા તપસ્વી પ્યારા તપસ્વી મારા શાસન સિતારા તપસ્વી મારા दादा जित शांति समुदाय जे तपस्वी पहला बनता जिन शासन मां दुर्लभ जे गुण रत्न संवत्सर तपता दादा जित शांति समुदाय जे तपस्वी पहला बनता जिन शासन मां दुर्लभ जे गुण रत्न संवत्सर तपता सूर्यराज छे शमणे शेखर जी वरसे राज परिवार परम रत्न ने शांत रसे झिलनारा तपस्वी प्यारा तपस्वी मारा शासन सितारा तपस्वी मारा तपस्वी प्यारा तपस्वी मारा शासन सितारा तपस्वी मारा तपस्वी प्यारा तपस्वी मारा शासन सितारा तपस्वी
जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार उधर से महिमा कवर होते सगळे हटने देखो हटने यहाँ पे
जिन्हें मालूम है जिन्हें हम शांति रसना दरिया हम समता रसना दरिया मीठा प्यारी मन गया ते माईक येऊ राहिलं स्टँड देखो जिरी आसरा पाळणा होया जिका आगे आगे समोर बैठो नऊ वाले जितने वाले हो चुके वो नीचे आके बैठे मैं आगे हो लाने घड़ी लगी बाकी ज्यादा नहीं है लाने आगे हो क्या बिल्कुल मतलब नवरी बचावणे आणि जिकडे कसं चालू आहे ऊपर सगळा तपासणी आहे जल्दी जल्दी आओ अच्छा मला जल्दी जल्दी चलो जल्दी बच्चा वाला जल्दी भाई लोग बच्चा वाला मारे दादा को जल्दी जाओ 2 मीटर जल्दी आगे आओ नंबर क्यों बढ़िया जल्दी बच्चा वाला जल्दी ये भैया भैया पापा जी बहनों के मान बाजी नहीं करे तेलंगाना और पाटिया परिवार के जो भी मेंबर है हम सबको लेके आ जाएंगे मिताली कोठारी इताली कोठारी अच्छा है सीधा आगे आ रहे समाधान हाथ ऊंचा करो जय कानाथ देव का जय कानाथ देव हम बोलेंगे सब बोलेंगे हम बोलेंगे सब बोलेंगे देखिए नौसार प्रतिष्ठान के युवक बीच में खड़े हैं वो आपको नसीब से थोड़ा सा आणि जागा टेस्ट में असेल तर मला पाठीमागे जागा आहे आणि तारीख पण फिक्स करावं लागेल सारे जागा नसल ऊपर स्टेज पे आया नहीं चलेगा सारे जागा नसल तो ऊपर स्टेज पे आओ
मुझे क्योंकि इतनी देर वरघोड़ा में बैठकर आए हुए हैं, हम खाने के बाद भी अगर बैठे तो तकलीफ होती है। और ने नाम लिखवाया था तो जब गुरुदेव की कमाल है कि भाव आगे बढ़े और तपस्या आगे चल रही, आप ताकि आपकी ओर से सभी तपस्वियों को साटा मिले, आपकी अनुमोदना हो और उन्हें साटा मिले, ऐसे शुद्ध वाइब्रेशन आप सभी के तपस्वी की ओर जाए। नमो हरिहंताय नमो सिद्धाय नमो आयर्याय नमो वैद्याय नमो लोहे सौदाम एको पंच नमो पारो देसे परमं भवै मंगलम चत्तारि अष्टदशोय वन्द्या जुणवचौघ्रिता परमट्ठ नित्यट्ठा सिद्धा सिद्धि भवति सन्तु सिद्धा सिद्धि भवति सन्तु। गुरुदेव की आज्ञा के उद्देश्य में 24 घंटे पक्षक से तिरिहम के आहारम असलम भैरवम सैवम अरक्षरा भोगेरम सहस्रा कारणम। आगे कष्ट लेने वालों को आगे के भाव रखने वालों को देखिए सर मत भारत माता पूज्य ब्रह्मसुधारी महाराजा यांच्या चरणी हा विचार करीत होते, परंतु सर्वांनी एक विचार केला आणि महासतीजींचा चातुर्मास हा फक्त श्रीरामपूरमध्येच नाही, या चातुर्मासची श्रमण संघाच्या इतिहासात आणि महाराष्ट्रात नोंद होईल असा निर्णय करण्याचा आम्ही सर्वांनी घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सर्वजण सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज प्रयत्नशील आहोत। आम्हाला नवरंगी तप हे काय आहे हे आजपर्यंत देखील माहिती नव्हतं, परंतु काय आता हे तपामध्ये काय त्यांनी हे तप कसं करायचं हे सर्वांना सांगितलं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद इतका मिळाला की 7 वर्षापासून 85 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांनी देखील या नवरंगी तपमध्ये सहभाग नोंदवला। आमच्या कोठारी परिवाराला देखील आम्ही सर्वांना आज दाखवून दिलेलं आहे की समाजामध्ये जर एके असली तर समाजामध्ये काय चित्र निर्माण होतं आणि समाजाची प्रगती होऊ शकते आणि समाज संघटित राहू शकतो, हे आम्ही आजच्या या नवरंगी तपश्चर्येच्या निमित्ताने आणि वरघोडाच्या निमित्ताने आज सर्वांना दाखवून दिलेला आहे आणि खूप समाधान व्यक्त केलेलं आहे। मी पुनश्च एकदा आज उपस्थित असलेले वैदापूर असो, कसारा असो, रावरी असो, राहता असो, श्रावक संघाचे प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी यांचं मी श्रीरामपूर चातुर्मास समितीच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो। आपण आम्हाला जी प्रेरणा दिली आणि उत्साह दिला याबद्दल मी समितीच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार। आतापर्यंत जवळजवळ अर्धा चातुर्मास आम्ही पार केलेला आहे आणि आता अर्धा राहिलेला चातुर्मास सुद्धा हा खूप आता जे तप झालेले आहे, ज्या तपश्चर्या झालेल्या आहेत त्याही तपश्चर्या यापुढे सुरू राहतील आणि सर्वांना या चातुर्मासचा लाभ मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं चातुर्मास समितीच्या वतीने स्वागत करतो आणि आजचा वरघोडा असेल, चातुर्मास असेल, हे यशस्वी करण्यासाठी आमच्या चातुर्मास कमिटीचे सदस्य, नौकार ग्रुपचे सदस्य, महिला मंडळाच्या सर्व सदस्य, गौ मंडळाच्या सर्व सदस्य, कन्या मंडळाच्या सर्व सदस्य आणि सर्व जी इतर स्वच्छता काम करणारी मंडळ आहेत आपल्या समाजामध्ये, या
सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि मला या ठिकाणी संघटित समितीने स्वागताची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय आनंद, जय महाराज. की है ये तप साधना, जिन्होंने भी की है ये तप साधना, उनका आइए सब मिलकर हम अभिनंदन करें, अभिनंदन करें. 97% लोगों का पारा हो चुका है, 3% है. अरे पारा भी आगे कल करो. कचौरी खाओ, समोसा खाओ, इडली डोसा खाओ. कचौरी खाओ, इडली डोसा खाओ. यो भी खाओ, वो भी खाओ, आँखों दिन खाओ. खाता खाता नवरेगी तपस्यामध्ये सहभागी झालेल्या तपस्वींचा वरवडा सत्कार सन्मान सोहळ्यात प्रास्ताविक ग्रंथी आदरणीय संगीता भावी पडले. गुरु आनंद के पावन पद स्पर्श से पवित्र बड़ी श्रीराम उनके धरती पर पूज्य आचार्य भगवान का, पूज्य अमृत कंवर जी तथा पूज्य सुशील कंवर जी महाराज साहब का चातुर्मास संपन्न हुआ. पूज्य पुरुषों के पवित्र वाइब्रेशन श्रीरामपुर के धरती पर है. उसके बाद भी अनोखे चातुर्मास श्रीरामपुर संघ ने लिए. पर्युषण पर्व चातुर्मास की इंटरवेल है. अभी अपनी इंटरवेल हो गई, पिक्चर अभी बाकी है. इस पर्युषण में पवित्र क्षणों में नवरंगी तप की आराधना हो ऐसी संकल्पना चातुर्मास कमेटी के पास महाराज साहब ने रखी. और क्यों ये आश्चर्य, महाराज साहब के मुख से निकले हुए शब्द, महाराज साहब से मुख से निकले हुए शब्द चातुर्मास कमेटी ने सभी सदस्यों ने झेले. नौका ग्रुप ने कैसे तपस्या करेंगे, ये बच्चे कैसे तपस्या करेंगे. गुरु का शब्द का श्रद्धा पूर्वक मान रखा
गुरु के शब्द का श्रद्धापूर्वक मान रखा। ये नजारा देखने जैसा था, ये नजारा देखने जैसा था। छोटे बच्चों के पचकान देते देते, छोटे बच्चों के पचकान देते देते महाराज साहब के नैनों में आंसू आने लगे, महाराज साहब के नैनों में आंसू आने लगे। अपन तो 1 घंटा भी भूखा नहीं रह सकते, ये बच्चे 8-8 दिन से भूखे, 9-9 दिन से भूखे। ऐसा नजारा श्रीरामपुर वासियों को देखने मिला। गुरु कृपा में इतनी ताकत है, गुरु कृपा अठाई पैदा करने के लिए तैयार हो गए। गुरु कृपा का अद्भुत चमत्कार हमने अनुभव किया, गुरु कृपा का अद्भुत चमत्कार हमने अनुभव किया। 81 पचकावनी एक साथ में, 81 पचकावनी एक साथ में होने संभव नहीं था। हमारा मन डर रहा था। मैंने आज या आनंद दरबारमध्ये बैजापूर, कसारा, लावली, राहाता, गणेशनगर, अहमदनगर, आष्टी, बेलापूर, कोल्हापूर, बैजापूर, कसारा संकल्पनेतील ही नवरंगी तपस्या चातुर्मास कमिटीच्या विनंतीवरून परमपूज्य विश्वदर्शनाची मार्चा, परमपूज्य तिलक दर्शनाची मार्चा यांचं 21 जून 2022 रोजी श्रीरामपूर नगरीमध्ये आगमन झालं। एक मिनिट शांती राखो सगळ्यांना। माझा परमपूज्य तिलक दर्शनाची मार्चाबानी आनंद यात्रेच्या माध्यमातून श्रीरामपूर संघात, श्रीरामपूरच्या कानाकोपऱ्यातील ज्या घरांकडे त्यांचं या चातुर्मास काळामध्ये जाणं होणार नाही, गोष्टीच्या माध्यमातून किंवा कोणत्याही इतर कारणाच्या तपस्वीच्या माध्यमातून त्यांचं जाणं होणार नाही, त्या निमित्ताने त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आनंद यात्रेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला। आणि श्रीरामपुरातील कानाकोपऱ्यात, प्रत्येक कानाकोपऱ्यात महासतीजींचं या आनंद यात्रेच्या माध्यमातून जाणं झालं। या आनंद यात्रेच्या प्रत्येक दिवशी त्या एरियात महासतीजींचं वास्तव्य आहे। साधारणतः 200 ते 250 लोक या आनंद यात्रेमध्ये सहभागी होत होते। या आनंद यात्रेच्या माध्यमातून आम्ही घराघरापर्यंत पोहोचण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवलं होतं आणि ते लक्ष आम्ही साध्य केलं। 9 जुलै 2022 रोजी महासतीजींचं या आनंद दरबारमध्ये चातुर्मास प्रवेश या ठिकाणी झाला। सुंदर असा चातुर्मास प्रवेश या ठिकाणी झाला आणि चातुर्मास काळापासून आजपर्यंत आम्ही या आनंद दरबारमध्ये सगळे ग्रुप या ठिकाणी कार्य करत आहेत। समाजाची साथ आहे, कोणता अध्यक्ष किंवा कोणत्या ट्रस्टीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अंडर, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत नाही। सर्व या ठिकाणी सर्व मिळून आणि समाज या ठिकाणी आमच्या बरोबर आहे। या समाजाबरोबर राहून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। महासतीजींनी या परमपूज्य विश्वदर्शनाच्या महासाहेबांच्या संकल्पनेतील नवरंगी तपस्येचं आयोजन या ठिकाणी चातुर्मास कमिटीच्या वतीने करण्यात। या सर्व तपस्वींची ज्यावेळेस पचकावणी आली त्यावेळेस 138 लोकांची ही पचकावणी, त्यानंतर 1 उपवास आणि 2 उपवास करणारे, एकाच एक उपवास आणि 13 करणाऱ्या यांची संख्या जवळजवळ ही जर तपस्वी 138 आणि 1 उपवास आणि 2 उपवास करणाऱ्यांची संख्या जर आम्ही पकडली तर ती जवळजवळ 250च्या वर संख्या जात होती। हा असा आतापर्यंत या चातुर्मासातला हा आमचा सर्वात मोठा अनुभव होता। आणि ज्यावेळेस त्या तपस्वीचं आदरणीय संगीता बाबी यांच्या संकल्पनेतून कोणताही गट, ग्रुप, मंडळ, संघटना किंवा कोणत्या परिजनांनी त्या तपस्वीचं स्वागत करायचं नाही, हे सर्व असलेले कार्य हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे। आज असं कार्य करणारे लोक आम्ही बघितले नाही। महासतीजीचा असा चातुर्मास या अगोदर झाला नाही, इतके कार्यक्रम या ठिकाणी सुंदर सुंदर या अगोदर कधी झाले नाही, असं वर्णन आज हे ज्यावेळेस आमचे समाजाचे लोक भेटतात आणि सांगतात त्या निश्चितच काम करण्याचा हुरूप आम्हाला येत असतो। आणि आज देखील नवरंगी तपस्येच्या माध्यमातून आज 138 तपस्वी आज या वरगडा कार्यक्रमाचं आयोजन चातुर्मास कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि ज्यावेळेस या तपस्वीचा सत्कार सन्मान सोहळा वरगडच्या माध्यमातून या तपस्वीचा सत्कार सन्मान करायचा चातुर्मास कमिटीच्या वतीने ठरवण्यात आलं, त्यावेळेस बघून या नियोजन झालं। सजवलेल्या गाड्यामध्ये बाकी तपस्वी घेतले आणि आजचा हा अभूतपूर्व सोहळा याचं वर्णन असं करावं वाटतं। ज्यावेळेस पहिली 9 तपस्वी बसलेली बग्गी या ठिकाणी या ठिकाणी बग्गी निघाली, नेहरू भाजी मार्केट या साधारणतः जैन स्थानक भवनच्या अर्धा किलोमीटरच्या जवळपास असलेली नेहरू भाजी मार्केटच्या समोर पहिली बग्गी होती। त्यावेळी शेवटची बग्गी आपल्या 3 उपवास करणाऱ्या तपस्वीची आणि छोटे बालक ज्यांनी 1 उपवास 10 वर्षाच्या आतील मुलं ज्यांनी 1 उपवास गेला केला त्या छोट्या छोट्या बालकांना देखील या ठिकाणी सामावून घेतलं। आणि या नवरंगी तपस्येची सर्व तपस्वीचे एक विशेष म्हणजे सांगावंसं वाटतं की छोटे छोटे मुले या तपस्येमध्ये सहभागी झाले। 6 वर्षाचा मुलगा देखील आज या ठिकाणी तेला जपमध्ये होता आणि आमच्या 84 वर्षाची जानवची मुक्ता काकाजी देखील तेला जपमध्ये होते। ही खासियत या महोत्सवाची होती। पहिली बग्गी या गावात येऊ शकतो, पती पत्नीचा नातं आम्ही बऱ्याच विवाहामध्ये बऱ्याच लग्न समारंभामध्ये बघतो, पण असा सोहळा मी बघितला नव्हता की जावई पण नाचले, सासरे नाचले आणि आजी सासरे पण नाचले। आमच्या मोठा परिवारातील सदस्य सांगायला काय हरकत नाही।
आमचे मनोज भाऊ यांचे जावई, मनोज भाऊ यांचे पप्पा आणि मनोज भाऊ सुद्धा तिघजण या कार्यक्रमामध्ये आले आणि या तिघांचा आम्ही व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे हा पुरावा आहे. म्हणजे कार्यक्रम असा होता की कोणालाच राहवलं नाही, प्रत्येक जण नाचत होता. तुम्हाला सांगतो काय आमचे तपस्वी तपले, आम्ही त्यांची खूप भक्ती केली, पण आज आम्ही मध्ये चिंब झालो. आज या नृत्याच्या माध्यमातून या तपस्वींचा सत्कार सन्मान करण्याच्या माध्यमातून आम्ही निश्चितच मध्ये चिंब झालो आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. श्रीरामपूर संघावर प्रेम करणाऱ्या आमच्या सर्व समाजातील लोक ज्यावेळेस साथ देतात, कोणताही गट, कोणता मंडळ, कोणती संघटना, कोणता अध्यक्ष, कोणते ट्रस्टी यांच्या कोणाखाली अंडर कोणाच्या अंडर काम न करता फक्त आमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य विश्वदर्शनाचे मार्गदर्शनाचा आशीर्वाद, गुरुदेवची कृपा, समाजाची साथ आणि कार्यकर्त्यांचे सर्व मंडळ या सर्वांच्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम सोहळा आणि खूप चांगल्या रीतीने पार पडू शकलो. याचा मी विशेष करून आभार मानतो उपस्थित सर्वांचं आणि आमच्या सर्व मंडळाचं, ग्रुपचं, संघटना, आनंद कन्या मंडळाचं, भाऊ मंडळ, महिला मंडळ, सर्व युवक मंडळ. भाऊ एक लाईन क्लास खाली घ्या. तेच महत्व आहे. बरोबर, एकदम बरोबर. हात वर. आणि काय केलं? सुरेश भाऊ पाटील. सुजाता सुरेशची पाटिया, रेखा संजयची कुमट, साधना निलेशची कटारिया, मालती राजेशची बिलकुल एकदम बरोबर. हां. चला सगळे. सत्कार सन्मान श्रीमान पुरेशजी वाडिया आल्याच्या संस्थेला भाग पाडले. मेरी पुस्तक तपस्याचं नाव लिहा ना. अरे ते बोलताना कटारी करला. चला, आतो ना. कल्पना संजयची कोळेच्या देव पूजन. हां. एक मिनिट भाभी. हाँ भाभी 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 दिव्या जोडली दिव्या जोडली का एक मिनिट कोण जागा नको उठे नको सगळे सोबत आहे सगळे इथे येणार ए आगे दे नहीं होगी तब तक किसी को भाभी 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 नहीं जाएगा. पगारिया, पंकज कांतीराची कोठारी, मयूर रमेशची काठे. भाभी सिक्का समानी देवना है कोणी पाठी देवना नाही सिक्को हाँ सुरेश भाऊ हाटे गेलं नाव नाही आहे. हाथ लगाओ इससे जरा भाभी हाटे देखो भाभी भाभी कुंपण नाव कुंपण उडायची. चलो रेखा संजय सुरेश भाऊ ये चक्कर हो गए हैं वो ऊपर आइए आणि तिला नाव लेने का नीचे आओ. सुरेश भाऊ इसका नाम लेने तुरंत नीचे आइए. मल्ले वाले रखना नाम हाथ लगा दो भाभी मारा एक मिनट चला उठे तिला चक्कर किती का उठे कल्पना एक मिनट भैया 9 वाला कुंडरेगा की 9 वाला तपस्वी. हाँ हाथ लगाओ बेटा हटके देखो भाभी सुजाता सुरेशची पाटिया, इनका भी 9 बस में. हाँ दे दो पहले सिक्का दे दो हाँ हटके देखना हाँ ये बैग भाभी हट ओके नाव वाले पुढे होतो पाटिया बॅग तो गणे ले जल्दी जल्दी उठी एक मिनट सर्व तपस्वींचा भाभी सन्मान आठ उपवास एक अंगिका आठ उपवास, आठ उपवास का नाव घ्या. दूसरा बघा एक मिनट सेकंदरीची कोठारी, सलोनी संदीप शहा. ओके इनकी जोड़ी हम लोग बोल के उन्होंने 6 उपवास की तपस्या किए. सब तपस्वी को लिया हाश हाश हाश. नवरंगी तपस्वी के 5 उपवास वाले आ गया ये अभी ये होने के बाद प्रशांत चोपड़ा, निधि आनंद जी कोठारी, प्रिया नितेश
डॉक्टर सौ कल्पना पाच उपहार करणाऱ्या पदवीचा सत्कार सन्मान करिया परिवाराच्या वतीने